नमस्कार भावांनो बहिणींनो, आरामशीर बसली बघा. पाऊस पडला मगा, उकडायला लागलंय भयंकर. नुसतं घरात सकट जाऊ वाटत नाही एवढं ही झालंय. सकाळी मी 7 भाकरी केल्या म्हणून भागलं बघा. गॅस पेटवला नाही, चूल पेटवलं नाही, बेसन राहिलं थोडं. चटणी संग मी खाल्लं बाजाराने चटणी संग. अजून आपण गच भरलंय, चांदणी सुद्धा दिसत आकाशात, इतकं गच भरलंय आबाळ. आबाळ पाऊस येऊ शकतो. पाऊस कसला पडला आज का लय पाऊस पडला. बघा दोस्तांनो, आज दुपारचा इतका पाऊस अचानक निबार पडला. पाणी वाहिलं का? होय, पाणी व्हायला बा इतका पाऊस पडला आणि अजून घर असते साईडनं. अजून गेलं वाटतंय. बघा एप्रिलच्या सुरुवातीलाच पाऊस आहे, तसं जूनच्या सुरुवातीला पाऊस पडायला पाहिजे. आता पडून काय परत पाऊस पडत नाही मिरगाला. अवघड आहे. मला काय झालं होतं काय दुखतंय? आरामशीर बसली बाई. हे डोकं दुखतंय, डोकं चोय घ्यायचं. दुखत डोकं द्या. माझं एवढं दुखतंय ते माझं कोण सोडणार आणि त्यांची माया करत बसते मी. तुझी बाई पाहत होती का तू होती का आजारी तिथं चोरली की तू आजारी असताना तुझं चोळते ही माझा नवरा तर माझं डोकं कशाने चोरतो. हे पायानं तळवत माझ्या टकरू ठेवते ना, झालं चोरून झालं. असं असं दाबायचं पायानं, झालं डोकं दुखलं राहिलं. असा नवरा आहे आणि नवऱ्याचं सेवा करा. अशी हातानं पाय दाबावं, डोकं दाबावा, पांघरून घालावा, चवी चवीचं खायला द्यावा आणि नवऱ्यानं नखर करावं. तर बायकोच काय दुखायला लागलेली. फेड चाल ताया तुला आबाचा पैसा आणलाय लक्षात. कुठं आणला या? अगं आणलं होतं की संपला पैशाचा किती? पुरा. आता आणा म्हणा उद्या ये. पैसे राहते का? पैसे कधीच राहा बिना अगं पैशाचं. काही दुकानात नव्हताच आता उद्या येतो म्हणलंय का ते? आणि तू म्हणली ती आणि तू म्हणली दुकानात नव्हता. मग आणा. तीळ स्वतःला घेऊन आले ते बघा, तीळ खायला. साखर आणली, साखर आणली. तेवढं बाकी काय संपलं होतं. आम्हाला खायला आता उद्या फरसाण. तुला खायला आणू मला खायचं होतं. बर परसा नंतर एक पोटा म्हणजे तुम्हाला वरीसभर जातोय. वरील काय 2 दिवस लेकर घालत नाही ती. खाते ती मोना खाते, बापू खाते. बापू झाले की मोना पिलटा घेऊन बसली. पाणी तर भरून ठेवलं का? नाही पाणी भरत. बघा काय नाही तर पुन्हा पाऊस लय मोठा आला घोळ होईल. पाणी हाय पेज भरलं आहे पाणी, नाही भरलं. भरायला पाहिजे पाणी आता. जीव वैतागून गेला. बस सकाळी भर लवकर. आई जाईल काय लाईट आता कुठली जाते? काय कळशातून भरते. अबो तर सुट्टी आहे मला. उद्या 2 दिवस झाले सुट्टी आहे. ती पोरीला आता शाळेत जावं वाटणं वाटतंय. अगं आज कोण वार आहे? आज मलाच वार माहित नाही. आज सांगू बुधवार. बुधवार कसं असेल? बुधवार आहे. शुक्रवार असेल. नाही किडे आले त्या गो. आज तारीख 3 आहे. मला काय देणारच नाही वार. मित्रांनो कोण वार आहे सांगा तेवढं मला. गुरुवार आहे. गुरुवार आहे. शुक्रवार ना शनिवारच मला. शनिवार आहे, गुरुवार आहे, सोमवार, मंगळवार, शनी, आज शुक्रवार आहे. पण काल जेवढं गारव सुटलं होतं का तेवढं आज गारव नाही. काल साईडनं पाऊस पडत गेलं आज एवढा पाऊस पडून अजून गारव नाही आहे ना. काल जेवढं गारव नाही लागले उकडायला लागलं येणं गरवाई. काल माझं दात असं असं वाजत होतं. एवढं गार लागत होतं. आणि आपल्याला नाही गार लागतंय. आपल्याला आज गार आज नाही गार लागत. चला झोप. मोबाईल बघत घरात बसलाय. हा चला का कुठं जायचंय तुला? म्हशीची गाठ बांधून या जाऊ दावे जावा. काम करत जावा जरा थोडं तरी. मोना बांधते माझी. मला येते का बापले येते. तिला येतंय तुमच्यासारखं बोलाय आपलं. बापाव गेली तुमच्यावर. बापाव म्हणजे तुमच्यावर गेली. तुम्हाला काम नको म्हणता यावं. सकाळी हो का मी उठली, पेन ठेवली, परत जनावर तिकडं रानात नेऊ लागितली. इथं ही झालं म्हणून परत दूध काढ लागितली, वैरण टाकू लागली. पाऊस येतोय त्याच्यामुळे जनावर रानात परत येऊन अंघोळ, परत किचन झालं, ती खोली झाली, परत चूल पेटवली. पण आता उद्या जनावर रानात नेत नाही ती.
कारण का आज पाऊस पडल्यामुळे चिखल जास्त झालाय आणि अजून रात्रीचा पाऊस येणार आहे. अवघड जबळ्या लागच्या बा कटाळा आला आणि नवरा म्हणतो कामच नाही कामच नाही. आता तुम्ही म्हशी दावा बांधून यायचं बरं का. मी आता लास्ट ना बेस्ट सांगते मी काय म्हशी दावा बांधणार. सुटून खाल्लं तर खाऊ द्या मला काय घेणं नाही कुणा जुंदरण मग घेणे काय तू सांगते तू बनते आवड बनवते तू सांगते म्हणून तूच करायचं. होय असलं बोला येतंय तेवढं आहे ना. आम्हाला कशाला सांगते तू सांगते अगं तुझ्याकडे पोरगी झाला तुमच्याकडे जरा आमचे काम नको म्हणते. अगं दारू ठेवलं बापून जकेडे जाते तयार किती जरा बापू देखाल जरा कुठे जा लावून ये. लोकांना काम सांगत जाऊ नको तुझं काम सांगितलं ऐक. बापू फोन बघ बघ ना तू अभ्यास करावायचा बेच पाड ही म्हणा. तुमच्या वयात होता आबा तेव्हा कसलं बेच पाड पाठवत 20 पर्यंत. इथं चाप पडला इथं. नाही नाही आता चापा हुडकत बसा तुमच्यात पुरीच आहे. बेके बेबे चार बेटी साबेचं काट बेबेचे धाबे सक बा आता ही म्हातारी झाली तर बेचच पाडा म्हणायचे. बेबेची धाबे सक बा बेसचं धाबेटीच्या धाबे बेनावीस तिने असं दे शांत बस बस बाया बेच पाड मला घेऊन कुठं टेन्शन आहे. आधी शाळा शिकली आहे मी. ग बस घे मोना शांत बस. कंटाळा तर येऊ जातोय. तुमच्याकडे आहे का पाऊस सांगा कुणा कुणाकडे काय काय भागात इतका पाऊस पडलाय की सगळी पिकं पाण्यात कांदा कुणाच काढायला पाण्यात येतं. मी बी व्हिडिओला बघितलं म्हणजे सोनं नुकसान करतोय. सोनं पिकवणारा शेतकरी खरा पाण्यात पडला होता. म्हणजे काय भागात नुकसान झाले काय पाहिजे थोडा फायदा झालाय. पावसाचा फायदा होतो का. अवकाळी पावसाचा काय झाला फायदा. कशाचा फायदा आहे. असा पाऊस आला म्हणजे उगाच रानात हे होतंय पुढच्या वर्षी म्हणजे पाऊस पडत नाही मिरगाला. तसं असतंय. मग काय आता पाऊस पडला तर मिरगा पाऊस पडत नाही का? पडतो. एवढं कमेंट मध्ये नक्की सांगा पडतो मला. कारण काय माझा अनुभव चैती आहे. पुनवीपासून असं की नाही. ऐक चैती पुनवीपासून पुढे पावसाचा दिवस असते गाळागोडीचं. अगोदर पाऊस पडला ना लवकर मावा चिमक्यात मग नाही म्हणायचं. चैत्री पौर्णिमेपासून पाऊस पडतो आणि आता झाडाला नवीन पालवी फुटते. आता चैत्र. ही पाऊस पडल्याचा फायदा एक आहे की झाडं हिरवीगार होती ती. ह्या झाडाला नवीन पालवी फुटती. आता पिपरीला पालवी फुटणार बरोबर आहे का म्हणा. ते पहिली पाण्यात खाली गळून पडणार ना होय. ओ हा मग तुमचं काय नाही पडेल तसं करताय बा. रडवली शेवटी पोरगी बघ मला कशी करते. काय अशी हुशार पोरगी आमची मोना हुशार लाखात एक आमची मोना. आणि तुम्ही 2 लाखात एक आहे. विठ्ठल विठ्ठल आता काय काय हे किडाले विठ्ठल 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 किडाले का म्हणून करते. कशी विठ्ठल 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 हातात टाक काढून जायला. चालायचं कोण माझ्या संग फिरायला आता चला गे म्हणा इथे फिराय तू गाडीवर जाऊया गे. ए चला चालत जाऊ आपण सगळी चालत जाऊ. मोनाला चालत म्हणलं की जीवाव येत